नमस्कार, मी स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते। तर आज आपण मोत्याचं चौरंग शिकणार आहे। देव ठेवण्यासाठी हा चौरंग असतो। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला आता सांगते। तर आपल्याला चौरंग बनवण्यासाठी साहित्य हे बघा, हे पांढरे 6 नंबरचे मणी लागणार आहे। हे लाल 6 नंबरचे मणी घेतले आणि हा नायलॉन धागा नेहमीप्रमाणे, ही कैची दोरा कट करण्यासाठी लागतो आणि ही सुई लागते। तर हा चौरंग बनवणार आहे आपण। आता मी सुरुवात करते। सुरुवातीला आपल्याला 4 मणी घ्यायची आहे। अशी ही पट्टी बरेचदा शिकवलेली आहे। तोरणच्या वेळेस ठुसी बनवली तेव्हा शिकवली, त्यामुळे ही येतेच आहे सगळ्यांना। हे पूर्ण 4ही मण्यातून आपल्याला काढायचं आहे। हे 4ही मणी घेतले मी, पूर्ण पॅक होऊन जातं 4 मण्यातून घेतल्याने। आणि हे बघा, पुढचा परत मणी घ्यायचा एक, परत हा दुसराही घ्यायचा आहे। 2 मणी हे घेतले गेले पाहिजे परत, एवढं पॅक होतं। तर आपल्याला आता ही 6 पट हे बनवायची आहे। तुम्हाला डबल पट्टी तर शिकवलेली आहे मी, तरी मी आता सांगते तुम्हाला डबल पट्टी फक्त कशी बनवायची। तशीच तुम्ही 6 पट बनवायची आहे। हे बघा, 6 स्क्वेअर बनवलेली मी चौकोन। हे बघा, हे बघा दिसले। आता मी डबल पट्टी कशी करायची हे शिकवणार आहे आणि तुम्ही पुढचं चौकोन तुम्ही तयार करायचा। ही बघून लक्षात येईलच तुम्हाला। सुरुवातीला इथे 3 मणी ओळायचे आहे। हा पुढचा जो मणी घेतलाय आपण, ते 3 मणी घ्यायचे आहे आणि या मण्यातून परत पाठीमागून असा घ्यायचा। हे बघा, हे असा स्क्वेअर तयार झाला आहे। परत पुढचा मणी घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याला 2च मणी ओळायचे त्याच्यात। हे 2 मणी ओळल्यानंतर हे 2 मणी घ्यायचे आपल्याला, हा आणि हा। हे बघा, हा घेते पहिले, हा दुसरा। हे बघा, अशी प्रकारे डबल पट्टी तयार होणार। तर तुम्ही ही 6 पट तयार करायची आहे अशी। हे बघा, हे मी करून ठेवलेलं आहे। असे तुम्हाला करायची आहे। इकडनं पण 6 एक घर आले पाहिजे चौकोन, इकडनं पण तसेच आले पाहिजे। हे बघा, ही डबल पट्टी करते आता मी। शेवटचा हे जो करते आहे, हे बघा, हे असं हा मणी घ्यायचा आहे आणि ही पट्टी तशी तुम्हाला येतेच आहे। पहिल्या व्हिडिओलाही शिकवलेली आहे मी, सगळ्यात पहिली व्हिडिओ केली तर हीच शिकवलेली मी। तर आता बघा,
हे इथून जो धागा आहे आपल्याला हे पलटवून असं घ्यायचं आणि इकडनं सुरुवात करायची आहे. हा मणी घ्यायचा एक, हा मणी घेतल्यानंतर हा दुसरा मणी आहे हा, तेव्हा 3 मणी ओळायचे आहे. इथून सुरुवात होणार. आता बघा पहिली मी कशी सुरुवात केलेली, हे इथून इकडे सुरुवात झाली, इकडनं इकडे झाली, तर आता इकडे परत इकडची इकडे जाणार. ठीक आहे, तसंच करायचं आहे तुम्हाला. आता ही पट्टी करत करत इथपर्यंत यायचं, पुन्हा इथून चौथी पट्टी चालू होणार. असे प्रमाणे ही पट्टी 6 याची करायची आहे तुम्हाला. बघा हे मी 2 बनवून ठेवलेले आहे. हे आपल्याला आता जोडायचे आहे. मी तुम्हाला हे कसे जोडायचे हे सांगणार आहे. आता बघा मी शिकवते. हे बघा, हे जी गाठ आहे आपल्याला मध्यभागी आली पाहिजे, म्हणून आपण त्या कोपऱ्याला आपण हे घेणार आणि हा कोपऱ्यावरचा मणी हा जो आहे इथे आपल्याला मणी ओळायचा आहे. मी सांगते तसं करा तुम्ही. हे बघा, आता हा एक मणी घेतलेला, याच्यातला मणी घ्यायचा आहे आपल्याला. आता हे बघा असा मणी घ्यायचा आहे हा. तर हा मणी आपल्याला हे असा गाठ पडते. हे बघा मध्यभागी आला आहे. आता एक मणी आणखी घालणार आहे मी, इथे येणार, तो स्क्वेअर होणार तयार. तर हा एक मणी पुन्हा ओढला, त्यानंतर हा मणी हा घेतला परत. हे बघा, ह्या असा स्क्वेअर आला. हे बघा आला का. हे 2 मणी ओढले मी त्याच्यात, तर स्क्वेअर हा आला. आता आपल्याला पुढचा मणी घ्यायचा आहे. हा पुढचा मणी घ्यायचा आहे. पुढचा मणी घेतल्यानंतर परत एक मणी ओळायचे. तुम्हाला मी ठुशी शिकवलेली आहे, ठुशीचीच डिझाईन आहे ही, ठुशीसारखीच डिझाईन आहे. हे बघा असे असा स्क्वेअर आला बघा. आता एक मणी ओढणार परत आणि परत त्या मण्यातून आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, हा एक मणी ओढल्यानंतर हा इकडच्या याच्यातला मणी घेणार आहे आपण. हा मणी घेणार, हा एकच मणी घ्यायचा आहे इथला, फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला सरळ हात पडतो. ठीक आहे, हे जे आहे हे एकदम येऊन जातं, तर आपल्याला असं फिरवलं की पटकन करता येतं. हां, आता याच्यातला या चौकोनातला एक मणी घेणार आहे मी आता. हे बघा असा चौकोनातला मणी घेऊन परत पहिले काढलं त्याच मण्यातून घ्यायचं आहे पुढे आपल्याला. तर पुढचा परत दुसरा मणी घेतला, एक एक मणी टाकत जायचं आणि हे पूर्ण पट्टी तयार करायची आता आपल्याला. हे बघा, हे असं ठुशीप्रमाणे हे बनवलेलं आहे. तर आता एक एक मणी टाकून ही पूर्ण स्क्वेअर चौकोन तुम्हाला तयार करायचा आहे. माझ्याकडे इतका वेळ नसतो म्हणून मी एवढं शिकवू शकत नाही, तर तुम्हाला आता लाल मणी कसे टाकायचे यात हे शिकवणार आहे मी. हे बघा, हा आता इथपर्यंत मणी घेतले, इथला मणी एक घ्यायचा आहे आपल्याला. हा मणी घेतल्यानंतर यात लाल मणी ओढायचं आहे आपल्याला.
हा लाल मणी टाकल्यानंतर जे इकडून जशी सुई काढतो तसंच इथे असं टाकायचं, तेव्हाच तो मध्यभागी मणी येतो. हे बघा मध्यभागी आला. ठीक आहे. आता हा पुढचा मणी घेते, पुढचा मणी याच्या पुढचा मणी घेतल्यानंतर पुन्हा एक मणी ओळायचा. पुन्हा एक मणी ओळून परत हा पुढचा मणी घ्यायचा आहे, हा याच्याच लाईनचा हा बघा असा. ठीक आहे, असा. तर बरोबर मध्यभागी येतो असा. ही अशी डिझाईन तयार होणार. ही डिझाईन पूर्ण असे मणी लावायचे. तर एक वेळा इकडचा मणी येईल, एक वेळा इकडनं येईल, असं करत राहायचं, तुमच्या लक्षात येईलच. हे बघा परत एक मणी. तर असे 6 मणी ओढले जातील तिथे. 6 याच्यावरती 6 मणी ओढले जातील. हे बघा येईल लक्षात. ठीक आहे. हे बघा हे असं बनवलेलं आहे. आता तुम्हाला आता ह्या 3 साईडचे राहिलेले आहेत. एक साईड बनलेली आहे, हे 3 साईड राहिलेली आहे. हे 4ही साईडला सारखंच बनवायचं आहे आपल्याला. एक एक मणी घालून हे करायचं आहे. आणि आता पाय शिकवणार आहे मी तुम्हाला या चौरंगचे. हे बघा हे पाय शिकवते. ठुशीप्रमाणे करायचे आपल्याला हे पाय. पहिले 4 मणी ओळायचे. तीच डिझाईन आहे. हे बघा आता पुढचा मणी घ्यायचा. हा एक पाय करण्यासाठी आपल्याला जरी ठुशीची डिझाईन करायची, पण आपल्याला 2च याची बनवायची आहे. हे बघा इकडनं अशी हे असं घ्यायचं. ओके. हे बघा अशी. आता डबल पट्टी करायची ह्याला. हे इकडचा मणी हा घ्यायचा आहे आणि 3 मणी ओळायचे इथे. हे बघा 3 मणी ओळून असं हे करायचं आहे. ही अशी डबल पट्टी तयार होणार. परत पुढचा मणी घ्यायचा आहे. पुढचा मणी घेतला की ओढलं की टाईट होऊन जातं हे. हे बघा आता 2च मणी घ्यायचे आपल्याला. दोन मणी घेऊन हा मणी घ्यायचा आहे परत. हा हे बघा आता परत दुसरा इकडचा मणी हा घेतला की ही डिझाईन आपली टाईट ओढली जाते. हे बघा. ठीक आहे. आता आपल्याला ठुशीची डिझाईन करायची आहे, त्यामुळे हा जो मणी आहे हा पुढचा एक मणी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक मणी ओढायचा आहे. हा एक मणी ओढून या 2 मण्यातून वरच्या काढायचं आहे आपल्याला. हे बघा
या 2 मण्यातून काढल्यानंतर हा पुढचा मणी घ्यायचा. पुढचा मणी घेऊन 1 मणी परत टाकायचे. हे बघा, हा 1 मणी टाकल्यानंतर हा इकडचा मणी घ्यायचा आहे. हा आता मध्यभागी स्क्वेअर होणार. हा वरचा पण मणी घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा असा येणार. असा हा पाय चौरंगचा तयार होऊन जातो. समजा आता हे लावतोच आहे आपण. जर तुम्हाला असं वाटलं की लूज वाटतं की काय, तर तुम्ही याच्यामध्ये बारीक खिळा राहतो ना, तो टाकला तर चालतो. हे लावल्यानंतरच टाकायचा. पण आता बघा, मी याला लावायला कसंही शिकवणार आहे. असं काही याचं हे नाही की या मण्यातूनच घेतलं पाहिजे, कसंही टाकलं तरी चालेल. हे पहा, आता हा मणी घ्यायचा आहे. एक मध्यभागी मणी बघायचा आहे असा मणी घेतल्यानंतर या मण्यातला 1 मणी घ्यायचा असा. हा असा मणी येईल. असा इथून काढून तुम्ही डायरेक्टली याच्यात घेतलं तरी चालतं, या मण्यांमध्ये. 2 मिनिट. हे बघा, असं धरून ठेवायचं आपण. आणि आता हे एका मण्यातून काढत जायचं असं. आता हे पॅक होते. ठीक आहे, हे असं पॅक होईल. हे असं ओढायचं. परत इकडून घेतलं. हा मणी घेऊन इकडचा मणी घ्यायचा आहे. हा समजा खालून आलं तरी चालतं, त्याला काही होत नाही. ते मण्यातून जरी नाही आलं, मधून काढलं तरी चालेल. हा पायच फक्त आपल्याला बंद करायचा असतो. आणि जर तुम्हाला वाटलं तसं तर याच्यामध्ये असे 1 बारीक खिळे टाकून द्यायचे. एकदम पॅक होऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे हा पाय लावायचा. हे बघा, हे असा पाय लावायचा आहे. हे 4 कोपऱ्याला 4 पाय लावायचे आहेत. आणि हे बघा, हे आता मी पॅक केलेलं नाही आहे, त्यामुळे ते थोडं घसरते. नाहीतर पॅक जर झालं तर घसरणार नाही, व्यवस्थित लागेल. ठीक आहे, हे असं बनवलं की हे बघा, याचे कसे हे राहतात. आता हे जे आहेत हे ठुशीचे आहेत, त्यामुळे थोडेसे हे होतात. तर तुम्ही याचे 1 खिळा जर टाकून दिला ना, तर आणखी स्ट्रेट राहतील ते. आणि तरीसुद्धा ते असं छान दिसेल. असंही छान दिसेल. आलं लक्षात? आजचा तुम्हाला चौरंग आवडला असेल असं मी गृहीत धरते. तर तुम्हाला याआधी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्या तुम्हाला जर ही डिझाईन कुठे अडलं तर ठुशीची डिझाईन आहे ती पाहून घ्यायची. बाकी डिझाईन पण आहेत. आणि जर तुम्हाला अजून काही डिझाईन काही शिकायचे असेल वेगळं काही, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि एका ताईने मला सांगितलं होतं की बाजूबंद शिकवा म्हणून मी बाजूबंद शिकवलेले. पुढच्या व्हिडिओला मी बाजूबंद शिकवणार आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.